पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक तसेच सिंहगड रोड हिंगणे परिसरामधील मोठे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे श्रीकांत जगताप आणि त्यांच्या पत्नी श्रावणी श्रीकांत जगताप यांनी आपल्या घरी गौरी गणपतीची स्थापना केली होती। आपल्या आई वडिलांच्या लग्नाची गोष्ट म्हणजेच जुन्या काळामधील लग्न अशी थीम यावेळी मांडण्यात आली। या देखाव्यानं उपस्थांनी या थीमचं मोठं कौतुक केलंय। महाराष्ट्रामध्ये गौरी गणपती उत्सव सर्वत्रच साजरा होतोय। पुण्यामध्ये घरगुती गौरी गणपती पूजन देखील मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलाय आणि यालाच अनुसरून जगताप कुटुंबीय दरवर्षी नित्यनियमानं गौरी गणपतीची स्थापना करून तिचं पूजन करतात। यावर्षी देखील त्यांनी अशीच भव्य आरास केली होती। त्यांची ही थीम परिसरामध्ये कौतुकाचा विषय ठरली आहे। तसेच या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाशेठ मिसाळ, त्यांच्या पत्नी तसेच त्यांचे कुटुंब, तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर आणि त्यांचे कुटुंब, तसेच जगताप कुटुंबियांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार, परिसरामधील मान्यवर, नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आले होते। श्रीकांत जगताप आणि श्रावणी ह्याच्यामध्ये ते दरवर्षी नवीन कॉन्सेप्ट घेऊन काहीतरी करतात। यावर्षी त्यांनी त्यांच्या आई वडिलांचं पूर्वीच्या काळी जसं लग्न लागलंय तो सगळा देखावा उभा केलेला आहे आणि खूप छान कॉन्सेप्ट। आणि तुम्ही बघितलं असेल की प्रत्येक त्यांनी प्रसंग जिवंत केला इथे आणि खूप छान मला वाटतं या इथे गौरीच्या निमित्ताने येणं एक प्रसन्न वातावरण आणि वेगळंच माहोल ते उभा करतात। त्या सगळ्या जगताप कुटुंबांना माझ्या खूप 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 शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेगळी थीम केलेली आहे। तर याच्यामध्ये आम्ही पूर्ण आमच्या सासू सासऱ्यांचं लग्न सोहळा, गावाकडचं पूर्वीचं लग्न कसं होतं की गावामध्ये जेव्हा लग्न ठरतं तेव्हा पूर्ण लग्न म्हणजे अगदी बांगड्या घाना, त्याच्यानंतर हळद फोडणं, त्याच्यानंतर साखरपुडा, हळद, लग्न हे सगळ्या गोष्टी दारातच होत होत्या। म्हणजे अगदी मांडव ढाळा सकट सगळ्या गोष्टी दारातच होत होत्या। ते पूर्णपणे आम्ही ती थीम पूर्ण ह्याच्यामध्ये उतरवलेली आहे आणि याच्यामध्ये आम्ही सासू सासऱ्यांचे माझे म्हणजे आई दादांचे फोटो, जे लग्नामधली त्यावेळेसची लग्नपत्रिका होती त्यांचे सगळे फोटो, लग्नपत्रिका, त्यांचे जे काही व्हिडिओ असतील ते जपून ठेवलेले आणि ते आम्ही आत्ता पण ते आमच्याबरोबर आहेत असं आम्ही धरतो नेहमी आणि ते सातत्यात उतरवलंय की त्यांचा आशीर्वाद आमच्यापर्यंत आहे। म्हणजे हे गौरी गणपती म्हणजे जेव्हा हे वातावरण गौरी ज्यावेळेस घरात येतात म्हणजे जेव्हा गौरीचं आगमन होतं तेव्हापासून जो सोहळा असतो ना तो खरंच आम्हाला कळत नाही की आमच्याकडून आपोआप ते घडत जातं। म्हणजे आम्हाला झोपही लागत नाही, काही नाही, की त्याच्यामध्ये इतकं मग्न होऊन जातो की एक 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 त्याच्यामध्ये ॲडिशनल गोष्टी आम्हाला सुचतात आणि आम्ही करत जातो आणि खूप छान वाटतं। महाराष्ट्राचा आपल्या गणेश उत्सव म्हणजे मोठा सण, आपल्या घरी गौरी गणपती येतात, यांचा उत्साहात स्वागत आपल्या इथे दरवर्षीच करतो। पण या भागातले, या पंचक्रोशीतले बरेचसे लोक इथे येतात, आपल्याला या इथे दर्शनासाठी येतात, भेटायला येतात आणि यातून एक एक वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्या ज्या जुन्या गेलेल्या आहेत, ज्या बऱ्याचशा अशा जुन्या गोष्टी आहेत ज्या इथल्या पिढीला, नवीन पिढीला माहीत नाही, त्या माहिती करून देण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या वर्षी वेगवेगळे देखावे सादर करतो। ह्या वेळेचा विषय होता की पुरातन काळातलं लग्न, म्हणजे जुने आपल्या ह्या साधारणतः 70च्या दशकामध्ये, 80च्या दशकात, 90च्या दशकामध्ये जी लग्न व्हायची त्याची कन्सेप्ट वेगवेगळ्या होत्या। त्याच्या पद्धतीतलं हे एक कन्सेप्ट आम्ही आज इथे मांडलेली आहे। आता तुम्ही बघताय लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, लोक येतात, त्यांचं त्याच टिपिकल ह्याच्यामध्ये त्यावेळेस ते लग्नाचं हळदीचा असेल, बांगड्यांचा असेल, तुमचा साखरपुडा असेल, तुमचं हळद असेल, लग्नाची हे असतील, 7 फेरे असतील, सप्तपदी असेल किंवा जेवणाचे मेनू असतील। म्हणजे जेवणाचे मेनू सुद्धा आपण शाक भाजी, पुरी, मसाले भात आणि बुंदी असाच विषय ठेवलेला आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला करताना आनंद वाटतोच आणि गणरायाचं आगमन आहे, उत्साहाचं वातावरण पुण्यात आहे, पुण्याला मोठी परंपरा आहे त्याची, त्यामुळे आम्हालाही ते असं वाटतं की दरवर्षी करत राहू आणि त्याने आम्हाला उत्साह मिळतो। लोक येत असतात दरवर्षी, हे आवर्जून वेळ काढून इकडे येतात आणि आवर्जून आमच्या याला भेट देतात, पाहतात, त्यांनाही आवडतं, थांबतात आणि इतक्या त्यांचं खरंच म्हणजे आमच्या कुटुंबावर असलेलं प्रेम आहे। माननीय आमदार माधुरीताई मिसाळ असतील, माननीय बाबाशेठ मिसाळ, त्यांचे पूर्ण कुटुंब इथे असतं
माननीय आपले आत्ता वाहतुकीला जे ॲडिशनल कमिशनर म्हणून आहेत माननीय अमोल झिंडे साहेब, त्यांच्या मिसेस तेही येऊन गेलेत. आपल्या माननीय भीमरावनाथ तापकीर यांच्या घरातले मंडळी आता एक जण येऊन जातात, हळूहळू सगळेजण लोक येत असतात. आपल्या माननीय खासदार मुरलीधर मोहोळ म्हणले आता त्यांच्या मिसेस येतो म्हणून, तर तेही येतील. अशा बऱ्याचशा क्षेत्रातल्या लोक इथे येत असतात, भेटत असतात आणि आम्हालाही कौतुकाची थाप मिळत असते. त्यामुळे आम्हाला पुढच्या वर्षी अजून चांगलं काहीतरी करायचं प्रेरणा मिळते. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.